दोन भारतीय जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवासाची परवानगी. एलपीजी घेऊन दोन्ही जहाजं भारताच्या दिशेनं, भारताला मोठा दिलासा. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत भारताची 28 ते 30 मालवाहू जहाजं अडकली. भारत सरकार प्रत्येक जहाजावर बारकाईने लक्ष ठेवून 677 पेक्षा जास्त भारतीय खलाशीही संपर्कात. अमेरिका इराणमध्ये लष्कर घुसवण्याच्या तयारीत. 2200 कमांडो आखाताकडे. खर्ग बेटांवर अमेरिकेचा हल्ला तर मुजतबा खामेनींची माहिती देणाऱ्यास $1 कोटी बक्षीस जाहीर. गायक रॅपर बादशाह बिश्नोई गँगच्या निशाण्यावर. फेसबुक पोस्ट करत डोक्यात गोळी मारण्याची धमकी. बादशाहच्या गाण्यांमुळे हरियाणाची संस्कृती बिघडत असल्याचा आरोप. आरक्षणासाठी जालन्यातून राज्यभरातील धनगर बांधव आझाद मैदानाच्या दिशेनं कूच करणार. धनगर जमातीच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी दीपक बोराडेंच्या नेतृत्वात मोर्चा काढणार. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी. कापसी खोऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडं कोसळली. घरांचंही नुकसान. तर साताऱ्याच्या जावळीमध्ये गारांचा पाऊस. गहू ज्वारीचं मोठं नुकसान. Headlines brought to you by